गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय सेल्फ राठोड अतुल. मी तुम्हाला नीला व रोहिणी यातील फरक काय आहे ते मी तुम्हाला मराठीतून सांगणार आहे. तर आपण जाणून घेऊया नीलेमध्ये आणि रोहिणीमध्ये काय फरक आहे ते तुम्हाला मी मराठीतून सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून तुमच्या डोक्यात लक्षात ठेवा आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेत तुम्ही चांगले मार्क मिळवा. तर आपण फरक जाणून घेऊया. तर रोहिणी म्हणजे आर्टरी तुम्हाला माहितीच आहे, आणि नीला म्हणजे वेन म्हणजे ज्यामध्ये अशुद्ध ब्लड असतं, आणि आर्टरीमध्ये शुद्ध ब्लड असतं जे की आपल्या हार्टकडून पूर्ण बॉडीला शुद्ध रक्त प्रोव्हाइड होतं. आणि अशुद्ध रक्त म्हणजे वेन्समध्ये नीलेमध्ये असणारा अशुद्ध रक्त पूर्ण आपल्या शरीराकडून हार्टकडे रक्त नेतो. तर आपण जाणून घेऊ त्या फरक म्हणजे नेमकं फरक काय आहे या दोन्हीमध्ये. तर रोहिणींना झडपा नसतात, आर्टरींना झडपा नसतात. आणि तसेच आपण वेनमधलं बघू तर वेनला झडपा असतात, कारण की पूर्ण शरीराला ज्या ज्या आपल्या पार्टला ज्या ज्या ऑर्गनला आपला ब्लड सप्लाय होईल तर त्या ऑर्गनकडून आपला अशुद्ध रक्त आपल्या हृदयाकडे नेण्याचं काम काय करते तर नीला करते. तर आपण नेमकं फरक काय आहे यामध्ये आर्टरीला नीट लक्षात ठेवा. आणि तुम्ही लक्षात जर बसत नसेल तर हा व्हिडिओ सेव्ह करून बार बार तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर आर्टरीमध्ये झडपा नसतात आणि वेनमध्ये झडपा असतात. नंतर दुसरा फरक जाणून घेऊया. रोहिणीमध्ये शुद्ध रक्त असतो. कसं शुद्ध रक्त? कारण की ते आपल्या शरीराकडून हृदयाकडे येऊन ते फिल्टर होतं. त्याची प्रोसेस तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कसा होतो फिल्टर. तर आपल्या शरीराकडून हृदयाकडे जाऊन फिल्टर होतं. तर त्या आर्टरीमधलं रक्त जे असतं आपल्या शरीराकडून हृदयाकडे जाऊन शुद्ध होऊन परत ते आपल्या शरीरामध्ये रक्त येतो. तर नीलामध्ये अशुद्ध रक्त असते, कारण की ते आपला बॉडीमधलं जे वेन्स आहेत त्यामध्ये आपला अशुद्ध रक्त असतो. तर त्यामध्ये हे लक्षात ठेवा तुम्ही. पॉईंट वाईज तुम्हाला नंतर मी व्हिडिओ करून पण पाठवणार आहे तुम्हाला मी नोट्सचं. ते तुम्ही सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे. नंतर पुढचा फरक जाणून घेऊया. यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण, आर्टरीमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जे असते तर आर्टरीमधल्या ब्लडमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते, कारण की ते शुद्ध असल्यामुळं आपल्या हृदयामध्ये त्याचे फिल्ट्रेशन होऊन शुद्ध होऊन ते आपल्या होल बॉडीला मिळतो रक्त. तसेच निलेमध्ये जाणून घेऊया निलेमधील ब्लडचा. तर निलेमधील ब्लडमध्ये CO2चे प्रमाण जास्त असते, ते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असते. तसेच दुसरा फरक जाणून घेऊया. रोहिणीमध्ये रक्ताचा रंग हा लाल भडक असतो, म्हणजे आर्टरीमध्ये रक्ताचा रंग हा लाल भडक असतो. तसेच निलेमध्ये रक्त काळपट रंगाचा असतो, काळपट लाल रंगाचा म्हणजे थोडं निळसट रंगाचा असतो. तुम्हाला तर माहितच आहे आपल्या निलेमध्ये. आता शरीराच्या आपण बघितलो तरी पण थोडं वेन काय होते तर काळ्या रंगाच्या दिसतात, म्हणजे त्याच्यात ऑक्सिजनचा प्रमाण कमी असल्यामुळे ते काळपट रंगाचा दिसतो. तसेच पुढचा फरक, रोहिणी ह्या शरीराकडून हृदयाकडे रक्त प्रवाह करते. कुठून? आपल्या हृदयाकडून पूर्ण शरीराकडे होल बॉडीकडे रक्त प्रवाह करते. तसेच वेनमध्ये बघू, वेनमध्ये पूर्ण शरीराकडून होल बॉडीकडून आपल्या रक्त कुठं नेते तर हृदयाकडे फिल्ट्रेशनसाठी नेते. पुढचा फरक, रोहिणीमधून होणारा रक्तस्राव हा तीव्र स्वरूपाचा असतो. कसा? तीव्र स्वरूपाचा असतो. आणि नीलेमध्ये होणारा रक्तप्रवाह हा थोडा मंद असतो. कसा असतो तर सौम्य स्वरूपाचा. तर तुम्हाला सौम्य स्वरूपाचा माहितीच आहे. सौम्य म्हणजे थोडं एकदम नाही पण थोडं अति त्याला गती नसते तेवढं. म्हणजे आपल्या आर्टरीमध्ये बघितलं आपण ते जास्त म्हणजे प्रवाहित असतो, म्हणजे जास्त फास्ट किंवा जलद प्रमाणे जातो. तर या निलेमध्ये कसं आहे तर सौम्य स्वरूपाचा असतो. तर पुढचा फरक जाणून घेऊया. रोहिणीतील रक्त हा गतिमान असतो. कसं? गतिमान, तीव्र स्वरूपाने फास्ट जातो. आता एखादा आपल्याला आपल्या आर्टरीमध्ये एखादा कट वगैरे लागला तर रक्त कसा असतो स्पीडनं आपल्या शरीराच्या बाहेर पडतो रक्त. तसेच निलेमध्ये रक्ताभिसरण संत असते. कसं? रक्ताभिसरण हा संत स्वरूपाचा असतं. तर आपण अशाच प्रकारे पुढील व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा.